बापा रे, हे का डुकराचं खांड होय का होई? किती डुकरा अरे बापा, हे आपल्या गंजीकडे जीव राहिले का इकडं? हर हर जवळ गेलं तर आपल्यालाच नाही घोयसाव येणं. हा, काळी नाही दिसू राहिली बे बाबा एखादी. हर 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 हर. सांगा आता, एका मागे एक येऊच राहिले बाबा इकडं. अंगावर येते काय रे बाबा हे? हर 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 हर. सांगा आता, डुकर काय ऐकत नाही वाटते आपल्याला. हा, पुढे गेलं तर आपल्याला घोयसाचं. हा, हे करते आपलं गंजीचं नुकसान. हा, ते डॅनी आबजी लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. डॅनी बी आला का नाही काम येते लवकर असं. ओ डॅनी आबजी, बरं चल भाऊ, कुत्रा आलं. चू चू चू. हर. सांगा आता, बरं झालं बा हे कुत्रा आलं. हा, नाही हे डुकर काही ऐकले नसते आपल्याला. हर हर हर. डुकर तर नेले खेदाळत त्या कुत्र्यानं तिकडे, पण हे गोरं कोणाचं होय? हा, बहुतेक हे मोकाट सोडलेला अख्ख्या होय. हा, गंजीवरच आला का डायरेक्ट रे बाबा? हा, बहुतेक मला वाटतं याचं पोट भरलेलं आहे म्हणून ते हे चुपचाप उभा आहे. हा, नाही तर मला वाटतं हे गंजीवर तोंड घातलंच होते ना. गोर गोर. सांगा काय करायचं माणसानी? हा, बरं झालं इकडे आलो मी गंजीकडं. हा, नाही तर या डुकराने तुम्हाला वाटतं सगळा सत्यानाश केला असता गंजीचा. अरे बाबा, काय करावं रे? हा, ते डॅनी आबाजी ते आला नाही का काय वावरात, ते लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. एक तर या बायानं बी ते राहिलेली तूर जर सोंगून दिली असती, आता माझ्या गंजा काढून झाले असते ना. हा, पटकन काढून घेतली असती, मोकळं घरी गेलो, आपलं पीक टेन्शन नाही. हा, चला बा, पाहा लागल ती डॅनी आबाजी मन लागल, जसं लक्ष ठेवत जा बा इकडं. आता तिकडं माझ्या गंजीवर एवढं मोठं खांड आलं होतं. आणि डॅनी आबाजी तर मस्त उभी आहेत. काय राजू डॅनी आबाजी, हा किती मोठं खांड आलं होतं तिकडं माझ्या गंजीकडं. अहो राजू, सगळा गंजीचा सत्यानाश केला असता ना. हो का, डुकराचं खांड आलं होतं तिकडं, म्हणूनच ते कुत्र भुकल्याचा आवाज येऊ राहिला होता तिकून. हा, तो साकले काय? हो ना, काय मला तर ऐकले नसते बाबा. बरं झालं ते कुत्र आलं. हा राजू, काय राजू, तुम्ही जर राऊंड मारा जा तिकडं, चक्कर मारायचं जरसा राजू, ते लक्ष देत जा ना. एखादा रखवालदार ठेवायला काय होते? हा, मला सांगते फुटात फुटात तिकडे लक्ष देत जा म्हणून. हा, मी इकडे लाईन पाटलाचा पगार घेऊन याच्यावर लक्ष देऊ का तिच्या याच्यावर लक्ष देणार आहे? मग शिस्त गेलतो बे शांताराम मी. हा, जेवल्यावर तिकडं पाणी गिनी प्यायला तिथं हिरीवर असते गेलतो तुया. हा, तेव्हा तर काही नव्हतं तिकडं. हे आता कोणतरी खेदाळले असेल तिकून म्हणून आली इकडं. हो ना, आपण आता ते का सांगून येतात का? हा राजू, जराशानं नुकसान होत असते बरं. हा, तुम्ही राजू तिथून राऊंड मारून इकडे यायचे, तिकडं आले डुकर तर राजू माझी गंजी सगळी पार करायचे. हो, मग मी तुला पहिलेच तर सांगितलं होतं बे, की एखादा काहीतरी रखवालदार ठेव म्हटलं, नाही तर लोक काढून घेते गंजी. हा, आता मी कुठं लक्ष देणार आहे? आता इकडे तर लाईन पाटलाची गंजी महाभरशावर आहे. हा, हे सोडून मी तिकडे जाऊ शकतो का? तरी तर मी लक्ष देऊ राहिलो, जरा जरा जातो तिकडं. बरोबर आहे याचं. आता लाईने पाटील पगार देते म्हटल्यावर लाईने पाटलाच्याच गंजीची रखवाली करणार आहे काळजीनं. हा, आपल्या गंजीवर थोडी तेवढं लक्ष देणार आहे हे. नाही डॅनी आबाजी, रखवालदार जर ठेवला तर 300-400 रुपये मजुरी मागलच नाही का? हो, आता 400-500 रुपये मजूर घेतल्याशिवाय कोणीच येत नाही आता. हा, 100-200 रुपयाचा जमाना राहिला का आता? हा, मलाच आता हे 10,000 रुपये महिना आहे लाईन पाटलाची इकडं. हा, आणखी म्हटलं 2,000 रुपये वाढून द्या म्हणून सांगितलं त्याले. तुमचं काम वेगळं आहे ना. तुम्ही आता त्याच्या हरभऱ्याची, गव्हाची, सगळे त्या संत्र्या गिंत्र्याची सगळी रखवाली करताना. हा, मग तुम्हाला 12,000 दिला तरी काही कमी नाही, तुम्हाला देऊ शकते ते. पण आता माझ्या तेवढ्या गंजीसाठी ठेवायला पडते का रोजदार राजो? हा, त्याला 400-500 रुपये मजुरी दिली तर कसं होईल मग? काय म्हणतो शांताराम, तू ते गंजी काढून घे, घरी नेन मोकळा कर. काय रोजदार ठेवा आणि हे करा. आपण आता ते माय जरासं ढेलर राहिलेलं आहे पलीकडे सोंगाचं, ते म्हटलं बायाले तेच तर म्हणून राहिलो की तेवढं सोंगून द्या आणि माय मोकळं होते. हा, ते लाईन पाटलाची बी मशीन चालली आहे म्हणते बोरवेल तिकडं. हा, ते आता 2-4 दिवसांनी जाणार आहे म्हणते, म्हणून तुम्ही काळजीने हे करू आलो. आता त्या बायाला म्हटलं तर बाया म्हणते 4-5 दिवस लागते म्हणते आणखी. आता म्हणून आता घरी गेल्याबरोबर भेटायला लागल बा त्या बायाले. बायाला भेटणं अर्जंट, आणि ते काढून घे. हा, ते लाईन पाटील म्हणतं मशीन नेणार आहे म्हणतो बोरवेले, आणि बोरवेल जर मशीन गेली का नाही मग आणखी 15 दिवस येत नाही. आणि 15 दिवस रखवाली किती करशील त्याची? हा, एखादं जर डुकराचं खांड आलं का नाही तर सगळी अर्धी गंजी तू लंपास करून टाकल. हा, सगळं नुकसान होईल तुझं, दुसरं काही नाही बाबा. नाही बा, एवढा तोंडाशी आलेला घास जाऊ देता का? हा, ते काढून घ्यायला लागेल मला पटकन लवकर. हा, मी जातो ना बायाच्या घराकडे, कोणी हालत मध्ये उद्या या म्हणजे या म्हणतो बायाले. हा, मी आणतोच ना बाया उद्या. फक्त कसं आहे माहिती आहे का त्याने 2 दिवस फक्त लक्ष द्या त्या गंजीवर. हा, आज आणि उद्या. आजचा दिवस तर अर्जंट लक्ष द्या, उद्या मग बायाला आणतोच मी. हा, मग वाटलंच तर उद्या संध्याकाळपासूनच काढायला सुरुवात करतो. पण ते तेवढं 2 दिवस लक्ष द्या फक्त.
काय हरकत नाही, 2 दिवस मी लक्ष देतो. वाटल्याशी परी आले डुकर इकडे तर तिकडे चक्कर मारत जाईन मी. पण लवकर काढून घेतो. मला काही जास्त लक्ष देता येणार नाही, कारण की इकडली गंजी पाहू का तिकडली पाहू मी. नाही नाही, उद्या तर आणतोच कोणी हालत मध्ये बाया मी. तुम्ही फक्त लक्ष द्या जरासा. मी येतो बा पटकन, मला जा लागेल घरी. हो पाय भेट मग बाय आले. यावं शांताराम भाऊ, बसा. नाही बसायला नाही आलो मी. मला जरासं बोलायचं होतं तुमच्यासोबत. काय अर्जंट काम होतं बा, बोला ना. ते म्हटलं देवला तुमच्याकडे कामाला असते ना, तुमचं ऐकते जरासं. ते सांगा म्हटलं उद्याचे दिवस ते राहू दे म्हणा, तुझी तूर काळाची. तूर जे आहे त्याची सोंगाची ते राहू दे ना. मग माय कसं माहिती का अर्जंट आहे हो. माय जराशी राहिलेली आहे तूर, ते बायाने ठेवली. ते बाया मध्ये आता देवलालूच्या इकडे जातो आणि त्या बबनच्या इकडे जातो. एक तर कसं आहे माहिती आहे का, ते लाईनी पाटलाची मशीन जाणार आहे म्हणते बोरवेले. ते गेली की मग लय दिवस येत नाही ना. लय दिवस आले नाही तर मग इकडे ते गंजीची रखवाली किती करावं लागेल मग मला. एक तर डुकरा झाले त्रास आहे राजो. म्हणून म्हटलं देवलाले तुम्ही सांगितलं तर ऐकते तुमचं ते. हो देवलाले सांगितलं तर ते ऐकते ना माय. पण ते मी काय म्हणतो शांताराम भाऊ, ते राजू गरीब माणूस आहे, त्याला काय त्रास देता. त्याची आहेच किती तूर हो, दुपारपर्यंतची तूर आहे राजू. दुपारपर्यंत त्याची सोंगून दिली की ते दुपारून नेऊ शकता तुम्ही मजूर. तेवढ्या 2-4 10-12 वहीसाठी त्याला बी रखडूत काय ठेवता. गरीब माणूस आहे राजू, जाऊ द्या त्याची काढू द्या ना. आणि मग घेऊन जा तुमच्याकडे मजूर. नाही ना, तसं नाही ना सरपंच. ते कसं म्हणते का, ती बाया ऐकून नाही राहिल्या. बाया म्हणते ता देवलालची झाली की म्हणते त्या बबनची इकडे झाला की म्हणते अर्जंट. म्हणून म्हटलं तुम्ही जर देवलाला सांगितलं, देवलानं जर म्हटलं बा मा बदलीत बा तुम्ही शांताराम भाऊची काढून द्या, तर मग एकदा येतात मग माईकडे. आणि माईकडे जर आले एकदा की मग त्यांचं नाही, माई पुरे केल्याशिवाय जात नाहीत मग ते. का राजू शांताराम भाऊ, तुम्हाला आता राग येईल. मग तुम्हाला शोभते का हे असं. तुमचं राजू, तुमचं ते काढून घ्यासाठी तूर त्या गरीबाचं नुकसान करता का. देवलालचं राजू एवढी तूर आहे ते. त्याला काल नुकसान करता. त्याने किती रखवाली करावं एवढी त्या तुरीसाठी, रखवाली जाल पोडते का त्याला. नाही हो सरपंच, आपल्याला का गरीबाचं नुकसान करा वाटते का. आपण काय करणार का आता, हे मशीनचा वांदा आला ना. ते लाईनी पाटील ऐकून नाही राहिले, ते बोरवेल नेतोच मग ती मशीन. त्यामुळे सगळं वांदा येऊ राहिला. नाही तर मग मी तर काय 2 आणि 4 दिवस थांबलो असतो. आणि एक तर ते बबन काय आपलं ऐकणार नाही. त्याला म्हणावं तर ते ऐकण्यासारखं नाही ना. ते जर ऐकण्यासारखं असतात मग काय वाटलं नसतं, मग बा याची काढ बा देवलालची माईकडे या बा असं म्हणता आलं असतं. पण ते बबन ऐकत नाही ना. मी म्हणतो तुम्ही येले त्याला म्हणल्यापेक्षा त्या बाहेर जाऊन म्हणा ना. बाहेर म्हणा ना माई काढून द्या म्हणून. बायला बोललो ना मी. पण ते म्हणते ते बाई त्याच्यासोबत कामाला आहे ना बबनची बाई, तर मग त्याची काढणं अर्जंट आहे म्हणते. आता ते आपलं ऐकतात का. पण माय माय अर्धवट राहिलेली आहे ना. मग मी राडा करील बरं. मी भांडण केल्याशिवाय राहत नाही मग. म्हणून तर मी तुम्हाला बोलायला आलो. प्रेमान जर होत असेल तर ठीक, नाही तर मग मी भांडण केल्याशिवाय राहत नाही. सांगा आता कोणाची बाजू घ्यावा आपण. मी काय म्हणतो शांताराम भाऊ, एक काम करा ना, तुम्ही देवदासले भेटा बा. भांडणं केल्यापेक्षा ते देवदासले भेटा, त्याला सांगा समजावून असं आहे म्हणा, नाही तर मग मी भांडणं करीन म्हणा. तुम्ही समजावून सांगा म्हणा. ते त्यानं जर सांगितलं ना बायाले, तर बाया ऐकते जा. बरं त्याच्याकडे जातो. आता तुम्हाला समजावून सांगितलं, आता त्याला सांगतो 2 गोष्टी. ऐकलं तर ठीक. नाही ऐकलं तर मग मी माझ्या पद्धतीनं मग मी काय करायचं ते करतोच मग. हो पण मी काय म्हणतो, उद्या 26 जानेवारीचा दिवस आहे. भांडणं गिणं काही करू नका. समजावून सांगा त्याला. ऐकते ते, नाही तर मग 1-2 दिवस राहिलं तरी चालते. नाही ना, कसं राहू देता येईल. माझं नुकसान होऊ राहिलं ना, इकडे डुकर त्रास देऊ राहिलं ना. मी सांगतो त्याला, आता पाहतो ना ऐकते का नाही ते. मग पाहता उद्या काय करायचं ते. चंद्र भाऊ हो, पायदा भांडण नका करू बा. काय राजा देवदास, तो घरी जाऊन आलो मी. घरी विचारलं तर म्हणे चक्कीवर गेलो म्हणे. चक्कीवर गेलो, तिथं पाहतो तिथं नव्हता तू. तू इकडे ग्रामपंचायत मध्ये येऊन बसला. शांताराम भाऊले काय काम पडलं ना माझ्यासोबत. हो शांताराम भाऊ, चक्कीतच होतो मी. पण ते विनोदचा फोन आला, ते 26 जानेवारीची तयारी चालू आहे म्हणे, जरासं इकडे येऊन पहा म्हणे. म्हणून आलो इकडे वाटतं ग्रामपंचायत जवळ. काय काम होतं एवढं अर्जंट. काम म्हणजे मी आता तुला तर माहित आहे मी कधी भांडण करत नाही म्हणून. पण आता भांडण करायची पाहिजे येऊ राहिली. म्हणून म्हटलं तंटामुक्ती अध्यक्षाच्या कानावर टाकावं बा. काहीतरी याच्यात निपटू असेल तर निपटो मग हे. सांगा आता, हे कोणासोबत भांडणं करतात बाबा. काय झालं तरी काय शांताराम भाऊ. कोणासोबत भांडणं झाली तुमची. भांडणं झाली नाही कोणासोबत, पण मी भांडणं केल्याशिवाय राहत नाही. कसं आहे माहितीये का, माय नुकसान होऊ राहिलं. माय जर नुकसान होत असेल तर मग मी चुपचाप बसील का. मी काय म्हणतो शांताराम भाऊ, मला काय झालं ते सविस्तर सांगा फक्त. मला काय समजून नाही राहिलं तुम्ही काय म्हणून राहिले ते. फक्त सविस्तर मला सांगा ना, मला समजून तर द्या काय झालं ते. मी निपटवतो ना. तुम्ही भांडणं करायची काहीच गरज नाही तुम्हाला. तुम्ही फक्त सांगा काय झालं ते. मला सांग देवदास, काम करणाऱ्याला तो जर एखादं काम दिलं म्हणा अर्जंट वालं, आणि त्यानं जर अर्ध काम केलं आणि अर्ध नाहीच केलं, तसंच राहू दिलं आणि आलेच नाही काम आले, तर मग तुला राग येणार नाही का. हो राग तर येईलच बा, नाही तर मग त्यानं पहिले सांगायला पाहिजे की मी करत नाही म्हणून. आणि एकदा करायला आल्यावर मग तर ते काम पुरं करायला लागलं ना त्याले. मग तेच म्हणतो ना मी. आता या बायानं सर्वात पहिले माहिती तूर घेतली होती. सोंगाली तूर घेतली, अर्धी सोंगली अर्धी राहिली सोंगाची. आता हे दुसऱ्याच्याकडे चालले ते. आता मग याचं अर्जंट आहे त्याचं अर्जंट आहे. आता मी त्याच्या मागं मिनता करून राहिलो तरी येऊन राहिल्या माझ्याकडे. आता माय नुकसान होऊ राहिलं ना, इकडे डुकरं त्रास देते. पटकन मला ते काढून घरी आणायची आहे.
हा आता मग भांडणार नाही का मग त्याच्यासोबत? सांगा आता अशी गोष्ट आहे का? मी म्हटलं का कोणासोबत मोठी भांडण होऊ राहिली बा तुमची? अहो राजू, त्या मजुरासाठी त्यासाठी एवढं काय हे करायला लागते तुम्हाला, भांडायला लागते? नाही ना देवदा, तुला नाही माहिती बा, माझं लय नुकसान होऊ राहिलं ना. हा तिकडे डुकरं लय त्रास देऊ राहिलं ना. हो तुमचं बरोबर आहे, पण सगळ्याच अर्जंट असते ना. आता बायाचं तुम्हाला माहिती आहे कसं आहे ते. हा बाया आता ज्याची घेतली असेल पहिले ते तर करतेच ना. पण आपण माया पहिले सर्वात पहिले होका घेतला नसतात मी म्हटलं नसतं. आपण माझ्या सर्वात पहिला होका आहे ना, पण माई काढून द्यायला नाही पाहिजे त्यानं. हा तू सांगतं का त्याला काढून द्यायले? हा माई जर तू सोंगून देत असेल तर ठीक आहे, ना तर मग मी भांडण करतो. नाही काही भांडणं करू नका. हा तुमचा सर्वात पहिला होका म्हणता ना, मग मी तुमच्याकडे पाठवतो मजूर. हा मी सांगतो ना त्या बायाले. हा अशा कशा म्हणतो तुम्ही का दुसरीकडे जाता, तर पहिला होका इकडला घेतला आणि इकडे अर्धवट सोडता म्हणून. हा मी सांगतो ना त्याले. तेच म्हटलं मग. हा तू सांगून पाय. हा त्यानं ऐकलं तर ठीक, नाही तर मी भांडण करतो. नाही तर मग उद्या आहे पा मी या 26 जानेवारीला तुला सांगतो ना, उपोषणच करतो मी, नाही तर इथंच भांडण करतो मी. अरे बा असं नका करू. इकडे झेंड्याचा कार्यक्रम आहे राजू, आनंदात पार पडू द्या. हा मधात तुमचं काय लावता हे? हा चला तुमचं ते निपटून टाकतो. चला माघारी चला, मी बोलवतो त्या बायाले आणि काय असेल ते निपटून टाकतो. तुमचं खरं आहे म्हणता ना. हा मी त्याला बोलतो ना, तुमच्या समोरच बोलतो. चला या. समोर काही रोजगारी करायचं कामच नाही ना. तू त्याला सांगून दे ना, जा म्हणून शांतराम भाऊजी इकडं. तो सांगितलं तर नाही म्हणत नाहीत ना ते. हो मी बोललो तर काय नाही म्हणत नाही बाया, पण ते कसं आहे माहिती आहे का, याचं खरं आहे का त्या बायाचं खरं आहे काय ते पाहता लागेल पहिले. समोरासमोर केलेलं बरं. ठीक आहे म्हणतो शांतराम भाऊ, समोरासमोर मी बोलतो. तुम्ही फक्त चला या माघारी या. मी बी त्याला फोन करून बोलावतो. या लवकर पटकन चला. कल्ला करू नका. दोघांचं काय म्हणणं आहे ते खरं खरं सांगा. देवदास तूच विचार ना, तूच विचार या बायाले. हा सर्वात पहिले कोणाची तूर सोंगणं चालू केली म्हणा तुम्ही? अहो कौशलाजी, हा सर्वात पहिले यांची तूर घेतली का तुम्ही सोंगाले? सर्वात पहिले याच्या तुरीला हात लावला आम्ही. ते कसं यांनी पहिलेच म्हणून ठेवलं होतं ना, ते मागच्या वेळेस कापसा वेळेस काय राडा झाला होता त्यावेळेस म्हणे ते माई तूर सर्वात पहिले सोंगा म्हणे. मग आता यांनी सोंगा सांगितलं, आम्ही सोंगा सुरुवात केली बा. हो मग त्यात आता आमची काय चुकी आहे? हा हेच म्हणे ना की सोंगा म्हणून, म्हणून आम्ही तूर सोंगली यायची. हो तर सोंगली तर काही नाही म्हणून राहिलो आम्ही, पण मग ती अर्धी राहिली ना, अर्ध ढेलं राहिलेलं आहे, ते काऊन नाही सोंगून देऊ राहिले तुम्ही? कौशलाजी, ते राहिलेलं ढेलं यायचं आहे, ते पुरं करून टाकायला होतं ना तुम्ही. हा अर्धवट सोडून कसं काय केलं तुम्ही? अरे देवदास, ते आमच्या जाण राहिलं का ते? याच्या जाणच राहिलं ना. आम्ही तर पुरी सोंगणार होतो तेव्हाच. हे म्हणे ते राहू द्या म्हणे, हिरवी आहे म्हणे. हिरवी होती तर मग हे राहू द्या म्हणे. मग आम्ही काय करणार त्याला? आम्ही राहू दिली. का शांताराम भाऊ, हा तुम्हीच तर म्हटलं म्हणे की हिरवी आहे म्हणून राहू द्या. हो ना देवदास, तेव्हा ती हिरवी होती म्हणून मी राहू द्या म्हटलं होतं, पण आता वाहिली ना कळंग. हो ना, मग आता वाहिली तर आम्ही काय देत नाही म्हणून राहिलो का? आम्ही येतोच ना तिकडे. आता हे 2 दिवसाचं अर्जंट आहे आमची इकडचं. इकडचं झालं की येतोच लगे. नाही ना, आपण ते 2 दिवस म्हटलं की ते लांबते ना, कारण की ते मशीन चालली ना, मशीन चालली तिकडं, आम्हाला अर्जंट काढ नाही म्हणून मी हे करू राहिलो. हा माया पहिले ते काढून द्या ना, मग बाकीचाच करा ना तुम्ही. असं नसते का शांतराम भाऊ? हे पहा, आता कसं आहे माहिती का, आता हे माया आता हातचं काम सोडून येता येते का? आम्ही आता जे घेतलेलं आहे ते काम ते तर पुरं करावं लागेल ना. ते अर्धवट सोडू कसं आम्ही? ते करतो नंतर येतो. तुम्हाला पट्टे का ठीक आहे, नाही तर मग काय करायचं ते करा. पाय रे देवदास, पाय पाय कशा म्हणते हे. शांताराम भाऊ, हा तुम्ही बी समजदार आहेत. हा तुम्ही समजून घ्या ना. हा हे त्याची काय चुकी आहे? हा त्यानं तू करतो म्हणे ना, तेव्हा ते तुमच्या जण राहिलेली आहे ती तूर. हा आता इकडचं हातचं काम सोडून येत असते का कोणी बी? हा 2 दिवस थांबा ना तुम्ही. हाय देवदास, तू बी त्या बायाचीच बाजू घेतो. अबे का मन माय नुकसान होऊ राहिलं ना. आता ती मशीन तिकडे गेली की माय नुकसान किती होते? डुकरानं जर खाल्ली अर्धी गंजी, हा ती किती नुकसान होऊ राहिलं माय. अहो, नुकसान होते तर मग रखवाली करा ना हो. हा आता ती बाया काय करणार आहे त्याले? हा तुम्हीच त्याले पहिले कापून नाही दिली, ते सोंगून नाही दिली. हा आणि आता त्यालेच बोलता तुम्ही. हो तेव्हा नाही सोंगू दिलं ते ढेलं, कारण की ओलच होतं ना. हा ओल्या शेंगा जर ते हे केलं असतं तर काय झाली असती सगळी. हा मग आता यायला नाही पाहिजे का माझ्याकडे? यायला सांग ना, काढलं का तू? हे पहा, मी काय म्हणतो शांताराम भाऊ, हे पहा 2 दिवसाचा आहे फक्त इकडं. आम्ही पटापट करतो आणि तुमच्याकडे येतो, कारण ती अर्जंट आहे. कारण ती बाई आमच्यासोबत नांदा लावून राहिली. किती दिवसाची आहे ती आमच्यासोबत? आमच्यासोबत कामाला आहे, त्याचं करायला नाही पाहिजे का आम्ही? आम्ही त्याचं झालं की येतो. तुम्हाला पटत असेल तर ठीक, नाही तर सांगा कोणत्या बाय. आम्ही चाललो आता. चला हो बायो. पाहिजे देवदास, हा बाया जरसं तरी ऐकून घेतात का? हा पण आमच्या इकडे एवढं नुकसान होऊ राहिलं ते दिसते का त्याले? हा एवढं जर माय नुकसान झाल्यावर आम्ही चुपचाप बसेल का? मी जर बसलो आता समजा त्या ग्रामपंचायत समोर उपोषण आले, हा तर मग या लागणार नाही का त्या बायाला? माया वावरात या नाही लागणार का? शांताराम भाऊ, कसं आहे माहिती आहे का, त्या बायाचं बी काही चुकत नाही. हा ते पहिले तुमची सोंगू राहिले होते ना, सोंगता सोंगता आता तुमची हिरवी होती म्हणून राहिली. हा तुम्हीच ठेवली. हा त्याची काय चुकी आहे? हा आता त्याचं हातचं काम सोडत नसते कोणी. आता 2 दिवसात त्याचं केल्यावर येतो म्हणून राहिले ना ते. मग काय फरक पडते तुम्हाला? एक तर असे तुम्ही पोरासारखे लगे उपोषणाला बसतो आणि बसतो. हा या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी उपोषणाला बसत असते का? हा उपोषणाला बसायचंच आहे तर शेतकऱ्याच्या मेन समस्या मांडा ना तुम्ही. हा त्यासाठी करा ना उपोषण. किती करता ते? हा या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी चाललं मा इकडे मजूर नाही आला म्हणून उपोषण. हा कोणत्या गोष्टीला उपोषण असते का?
असं जर असेल तर उद्या मीच बसतो उपोषण आले आणि सांगतो की सगळ्या गावातल्या एकाही माणसांनी वावरात जायचं नाही. सगळ्यांनी आज गावातली साफसफाईच करायची 3 दिवस ते बी सगळा कचरा गिचरा सगळी घाण साफ करायची, कुठंच नाही गेलं पाहिजे. हा 3 दिवस जर वावरात जायला भेटलं नाही तुम्हाला तर मग कसं होईल तुमचं ते समजते का तुम्हाला? सांगा आता, हे उपोषणाला बसतो म्हणते का? हा, याचं उपोषण मला माहित आहे रे बाबा. हे उपोषणाला बसला की मागपुढे पाहत नाही मग. हा, मग जीव जाओ का काही हो. हा, हे कोणाचं नुकसान हो का स्वतःचं नुकसान हो, याला काहीच फरक नाही पडत. हा, 3 दिवस मग मला वाटते ती जर हे गावातली साफसफाई करायला लावली सगळ्याले, हा, वावरातच कोणाला जाऊ दिलं नाही तर ते वावरातल्या लोकांचं गवा हरभऱ्याचं किती नुकसान होईल. हा, याच्या वावराचं नुकसान झालं तरी याला काही फरक नाही पडत. एक तर सरपंच लाईनी पाटील याच्या वावराला बी कंपाऊंड आहे. हा, बऱ्याच जणांच्या वावराला कंपाऊंड केलेले त्यानं. हा, त्याचं तरी एवढं नुकसान नाही होणार, पण माय नुकसान तर लय होते, कारण की वावराजवळ रावटी असल्यासारखी आहे ना त्या डुकराची. देवदास, काही उपोषणाला बसायची गरज नाही, तुला बसायची गरज नाही ना. मी नाही बसत बाबा, मी मजाक करू आलो तो. पण कसं आहे माहिती का, माय नुकसान होऊ राहिलं रे. हा, कसं आहे माहिती का, हे बा हे 2-3 दिवसात जर सोंगली नाही ना तर ते लाईन पाटलाची मशीन चालली मग ते बोरवेले. हा, मग ते जर 15 दिवस तिकडे गेली तर लय रखवाली करायला लागते रे. म्हणून माय जर असं हे होतं, म्हणून म्हटलं बा तू सांगशील बाय आले तर तू राजा भलतच हे केलं. हो ना, मग तसा तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते सांगा ना. हो हा, तुम्ही त्या बायावर ढकलून ते बाया होका घेतला आणि मदत सोडलं, म्हणून मी त्या बायाला सगळ्याला बोलावलं. मग तुम्ही काय ते पहिले मला सांगायचं होतं की बा असा प्रॉब्लेम आहे, हा रखवालीचा प्रॉब्लेम आहे बा, का असं लवकर करायला लागते. हा, तुम्ही प्रेमाने त्याला सांगितलं असतं ना. आता तर सांगूनही फायदा नाही. हा, आता प्रेमाने सांगा कसंही सांगा, आता ती बाय येत नाही. आता रागा गेल्या म्हटल्यावर बबनचं झाल्याशिवाय ती येत नाही आता माईकडे. हा, पण काय आले का आता 15-20 दिवस लगा रखवाली करायला लागतील का आता. तरी बी काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. हा, आपण ते लाईने पाटला सांगू ना. इकडलं सगळे हे तुरीगिरी काढल्याशिवाय तिकडे काही मशीन नेऊ नको वापर गावाले. हा, गावातलं पाहतं का परगावातलं पाहतं म्हणता येईल. हा, ते सांगतो मी वाटल्याशिवाय समजावून. हा, ते तुमची सगळी तुरीगिरी काढल्याशिवाय ते जात नाहीत. बरोबर, तेवढं तरी काम करतो. हा, त्याला सांगा, नाही तर मोठे पाटलाच भेटू आपण बा. त्याला सांगू की मशीन राहू द्या बा म्हणा लागल. आपल्या गावातल्या सगळ्या तुरी काढणं झाल्यावर मग पाठवा एक कोणी कुठे पाठवायची ते सांगतो मी. चला तिकडे ते झेंडावंदन करायला चला बरं. तर चला बा मंडळी, निपटलं बा आमचं. हा, काही जास्त काही भांडणं नाही केली आम्ही. भांडणं करून काय करता, आता गावातले आमचेच आम्ही हा बा. काय भांडणं करण्यात काही मजा नाही. बरं, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बरं. हा, लाईक करायला विसरू नका, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आधीच्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन देणारे दीपांशू सोनावणे, योगेश भाऊ कावळकर, अनंता भाऊ, गौरव भाऊ ठाकरे, नीलकंठ भाऊ, त्यानंतर निखिल भाऊ गावंडे पाटील, तसेच तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.